नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारिसा प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने तुमचं स्वागत करतो. आजच्या आपल्या पाहुणीला आपण बोलूया, पण त्याआधी मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही जेव्हा एखादं नाटक सिनेमा नृत्य पाहता तेव्हा तुमच्या मनात असं येतं की नाही की या नायकासारखे माझे केस असावेत किंवा माझी तब्येत त्याच्यासारखी असावी किंवा या नायिकेसारखी सुंदर दिसणारी प्रेयसी माझ्या आयुष्यात असावी, अगदी तिच्यासारखे केस माझ्या बायकोचे पण असावे. खरं सांगा, असं आलंय की नाही मनात कधीतरी? हा, तेच 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 म्हणतो मी. तेच ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला अनेकदा वाटतं त्याच आजच्या आपल्या पाहुण्या आहेत. एवढी वर्ष काम करून आजही त्या तशाच कशा दिसतात हे कोडं माझ्यासकट अनेकांना पडलंय. त्याचं उत्तर आज आपल्याला मिळते का बघूया, आणि त्यांच्याविषयी लोकांनी लावलेल्या कानाच्या खड्यांची मोजणी पण करूया. तर आपण स्वागत करूया किशोरी शाणे यांचं. लई दिसाच इचारायच होत, चलाज संधी साधू, चलाज संधी साधू. आव तुमच्या सौंदर्याचं व काय गुपित सांग पाहू, 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 काय गुपित सांग पाहू. क्या बात है, क्या बात है. Wonderful. Thank you संजय. काय आहे तू खूप हिंदी सिनेमामध्ये मालिकांमध्ये दिसतेस, सगळीकडे तुझं चेहरा दिसतो, नाव ऐकू येतं, वाचायला मिळतं. मला सांगितलं किशोरी शाणे तुम्हाला कशा आठवतात, तर मी सांगेन मला बाबा ती छबिल्लाच्या पायऱ्या चढून रिहर्सलला येणारी किशोरी शाणे आठवते. येस येस. ते नाटक होतं दुर्गा झाली गौरी, नृत्य नाटिका. आपण तिथून सुरुवात करू या. नक्कीच. माझी सुरुवात दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेतूनच झाली. त्याआधी काय होतं, मला नृत्याची खूप आवड होती आणि माझे आई बाबा हे जाणून होते. त्यामुळे शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात जिथं पण नृत्याची संधी असायची, इनफॅक्ट कुठली पण ॲक्टिव्हिटी असायची ना, म्हणजे एलोक्युशन कॉम्पिटिशन असो, कुठं फॅन्सी ड्रेस असो, बेसिकली मला स्टेज आवडायचं, मला एक लाईमलाईट आवडायचं आणि काहीतरी परफॉर्मन्स द्यायचा आहे सतत मला असं वाटायचं. तर ते मी सातत्यानं करत होते आणि योगायोगानं जेव्हा मी काहीतरी 8वीत वगैरे होते तेव्हा पेपरमध्ये ॲड आली की बालकलाकार हवेत ज्यांना नृत्याची जाण असेल, 5 ते 15 वयोगट. तर म्हटलं आपण तर बसतो या वयोगटात. आणि ॲक्च्युली डॅडींनीच वाचली ती ॲड आणि डॅडींनी विचार केला की हिला एवढी आवड आहे तर हिला घेऊन जाऊया आपण तिथे. पण तू तेव्हा 5 वर्षापेक्षा कमी असणार, कारण आता तू दिसते त्या हिशोबात ते मला आठवतंय का. आवडलं. हा तर मग माझे बाबा, आता माझी धाकटी बहीण, तिलाही थोडीफार आवड होती. मग ते मला आणि तिला, वैशाली नाव आहे तिचं, आम्हाला दोघींना घेऊन गेले तिथे. आणि सुलभाताई होत्या, सुलभा देशपांडे ताई, आणि रोहिणी मावशी म्हणजे रोहिणी हट्टंगडी, त्या आमच्या ऑडिशन घेत होत्या. म्हणजे त्यांनी एखादी मुवमेंट दाखवली करून की ती करून दाखवायची. आणि फार कठीण नव्हतं. आणि मला ॲक्च्युली मी नृत्य शिकले नाही आहे, पण मला वाटलं की ते मला जमेल कारण मला आवड होती. मग त्यांनी ज्या मुवमेंट्स दाखवल्या त्या मी केल्या आणि मला आणि माझ्या बहिणीला दोघींना सिलेक्ट केलं. आणि मग तो प्रवास सुरूच झाला तिथून. म्हणजे गुरु पार्वती कुमारांचं ची कोरिओग्राफी, रमेश पुरव सर होते संध्यापुरेच्या, त्या सगळ्या जणी आणि माझ्या मैत्रिणी सगळ्या ज्या तिथं भेटल्या मला, ज्या आजपर्यंत ऑलमोस्ट माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. 75 जणी होतो आम्ही आणि सगळ्याजणी मस्त मिळून मैत्रिणींसारखे राहायचो. आणि ते जे दिवस होते ना ते खूप निरागस दिवस होते.
मग हे शाळा झाल्यानंतर मग थांबलं ते. हा म्हणजे दुर्गा झाली थांबलं, पण माझा प्रवास नाही थांबला ऍक्च्युली. कारण मग बाकी आपलं आविष्कारचंच महाभोजन 13व्याचे हे नाटक बसवलं होतं वामन केंद्रे यांनी. सयाजी शिंदे होते, सुकू होती त्याच्यामध्ये, आणि आम्ही ते नाटक, मग ते कसं एक स्पेस्ड आउट असायच्या रिहर्सल, राज्यनाट्य स्पर्धेत राज्यनाट्य स्पर्धेसाठी ते स्पेस्ड आउट असायचं, त्यामुळे त्याच्या एवढ्या काही रिहर्सल्स नाही व्हायच्या. आणि त्यानंतर मग चतुर्मुर्ग म्हणून परत एक आविष्कारचं नाटक होतं, हिंदी नाटक, ते वामन केंद्रेंनी बसवलं होतं, ते केलं. आणि असे प्रायोगिक रंगभूमी करता करता मला प्रोफेशनल नाटकांच्या ऑफर्स आल्या. आणि मग कॉलेज कुठलं होतं तुझं? कॉलेज मिठीबाई कॉलेज. आणि मग तिथून तू पदवी घेतलीस? हो, पण माझं सगळं हे पॅरलल चालू होतं. म्हणजे शाळा करता करताच माझे नाटकं पण सुरू झाली. म्हणजे 10वी नंतर मोरूची मावशी सुरू झालं. मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा, सगळेच सुयोगची सगळेच नाटकांमध्ये मी ऑलमोस्ट करत होते. मग कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला होता? हो, असं होतं की माझं डील होतं की मी आपल्या कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट करेन, तुम्ही मला बाहेर काम करू द्या. हे आमचं डील होतं. म्हणजे माझे जे प्रोफेसर होते, प्रिन्सिपल होते, त्यांनी मला अलाव केलं होतं की ठीक आहे, तू कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करशील, सगळ्या एक्झाम्स देशील वेळच्या वेळी, फेल होणार नाही, एटीकेटी घेणार नाहीस, त्या ह्याच्यावरती तुला आम्ही ह्याच्यातनं प्रेझेंटी ॲब्सेंटी वगैरे मधनं आम्ही ते वगळू. म्हणजे तुला ह्याच्यात काय म्हणतात त्याला, अटेंडन्स शीट तुझी नसणार. तर ओके फाईन, तसं झालं मग ते. आणि मग तू मोरूची मावशी. हां, मोरूची मावशी म्हणजे एकेकाळचं इतिहास घडवलेलं नाटक. हो, त्याचे किती प्रयोग झालेत, किती येस, कलाकार किती होऊन हा, गेले. आणि काय काय म्हणजे एकदा असं झालं होतं की आपण पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आलो होतो, आणि 83 सालची गोष्ट, आणि त्या दिवशी कोणीच प्रयोग केले नव्हते. कोण येणार, फक्त मोरूच्या मावशीचे 3 प्रयोग लावले होते, आणि तिन्हीच्या तिन्ही प्रयोग आदल्या दिवशी हाऊसफुल झाले होते. हाऊसफुल, ॲब्सोल्युटली. मी जितके प्रयोग केले तितके हाऊसफुल प्रयोग होते, आणि तसा ऑडियन्स ना खरंच फार नशिबाने मिळतो. पण तुला हे मोरूची मावशी कसं काय तुझ्याकडे आलं? माहित नाही, माझ्या नावाची कदाचित चर्चा इकडे तिकडे झाली असेल की मी नाटक करते. चतुर्मुर्ग केलं होतं, महाभोजन 13व्याचं केलं होतं, तर नाव असं सर्क्युलेट होत असेल की नवीन मुलगी आली आहे, ती पण काम करते. मग मोरूची मावशी मला बघायला बोलवण्यात आलं, आणि त्याने सांगितलं की नेक्स्ट प्रोजेक्ट तुला करायचा आहे. म्हणजे मी रिप्लेस करणार होते विभावरीला, विजय चव्हाणांची ज्या मिसेस आहेत विभावरी. मी म्हटलं काय, तेव्हा हो तू करशील ना पुढचा प्रयोग. तर आणि मला एकच प्रयोग बघू दिला, आणि त्यानंतर लिटरली बाकी आपले जे ॲक्टर्स होते आपल्या मोरूची मावशीचे, त्यांनी मला फक्त प्लेसमेंट सांगितली. त्यात गाणं होतं, 2-3 गाणी गायची होती. तर सगळ्याचं कसं माहीत नाही, धावपळीत रिहर्सल केली. ऑलमोस्ट ओव्हरनाईट मी नेक्स्ट प्रयोगाला उभी राहिले. पण पहिला प्रयोग करताना भीतीने वाटलं की आपल्या सगळे पुढे गेलेले आहेत आणि आपण तर मागे आहोत, आणि तीच शर्यत आपल्याला खेळायची. हो, पण माहित नाही, एक ना जन्मजात धाडस आहे थोडं माझ्यामध्ये. मी बिंदास्ते या गोष्टींबाबतीत. मी चॅलेंज स्वीकारते, धडाधड स्वीकारते मी. बेशक तिथे सक्सेस असो, फेलियर असो, आय डोंट बॉदर. मला बस चॅलेंज घ्यायचे असतात जर आले समोर तर त्यावेळेसही मी तशीच होते. मी ते एक्सेप्ट केलं होतं, आणि सगळे मला इतके मिक्स, माझ्याबरोबर एवढे छान मिक्स झाले ना. कॉमेडी नाटक होतं, त्यामुळे एक हलका फुलकं सगळं वातावरण होतं. असं काही सिरियस नव्हतं की तुला फार काही असे मोनोलॉग्स बोलायचेत वगैरे, असं काही नव्हतं. मग इट वॉज ओके, 1 2 1 2 1 2 करत एकसारखे त्याचे प्रयोग चालूच असायचे. आणि कंटिन्युअस मी दिवसाला 3 प्रयोग करायचे. म्हणजे ऑलमोस्ट पहिल्याच दिवशी मी तयार झाले होते 3 प्रयोग केल्यानंतर, आणि रोजच 3 प्रयोग असायचे. बापरे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असो कुठलाही दिवस, म्हणजे आम्ही महिन्याला 90 प्रयोग, 100 प्रयोगही करेल. म्हणजे कधी आउटडोअरला जायचो वगैरे. आणि ते ऍक्च्युली तेव्हा मी पहिल्यांदा जास्त पैसे कमवले होते. तेव्हा माझी नाईट 75 रुपये होती. 75 रुपये, ते साठून मग ते पहिले जे पैसे आले 3,000 रुपये माझ्याकडे जेव्हा जमले, तेव्हा काहीतरी 3,000 रुपये तोळा वगैरे असं काहीतरी सोनं होतं. तेव्हा मम्मी माझं काहीतरी छोटंसं असं कानातलं वगैरे काहीतरी बनवलं होतं की माझ्या पहिल्या कमाईचं, म्हणजे एक साठलेलं कमाईचं मी एक काहीतरी छान बनवलं. बरं, तुझ्या हसण्याबद्दल एक तुझा सहकलाकार काय म्हणतोय बघ, काय त्यांनी कानाला खडा लावलाय बघूया तरी. नमस्कार किशोरी. नमस्कार. कानाला खडा या सुपरहिट कार्यक्रमात तू येतेस हे कळल्यानंतर मला खूप खूप आनंद झाला. किशोरी, गेली 30 वर्ष आपण नायक नायिका, मित्रमैत्रीण, सहकलाकार म्हणून एकत्र काम केलं.
एक महत्वाची गोष्ट मात्र आहे की तुझ्या बरोबर काम करताना मी कानाला खडा लावलेला आहे आणि तो काय हे आता ऐक. अनेक वर्षांपूर्वी आपण एक नाटक केलं होतं, लंडनची सून इंडिया हनीमून, ज्या नाटकामध्ये तू मी प्रमुख भूमिका करत होतो, ज्याच्यामध्ये चेतन दळवी, सुहासिनी देशपांडे पण होत्या. आणि मला आठवतंय की कित्येक प्रयोगांमध्ये एखाद्या गोष्टींवरून कोणीतरी जोक केला किंवा काहीतरी स्टेजवरती घटना घडली की तू हसायला लागायचीस. तुला हसण्यावर कंट्रोल होत नाही आणि मग तू हसायला लागलीस की आम्ही सगळे हसायला लागायचो आणि मग मला भयंकर प्रेशर यायचं. तसंच सिनेमाला, फिल्ममध्ये शूटिंग करताना किंवा सिरियलचं शूटिंग करत असताना एखाद्या लाईनवरती तुला जर हसू आलं तर संपलं. मग अनेक टेक्स होतात, पण तू कंट्रोल करशील पण आम्ही कंट्रोल करू शकत नाही, अशी आमची अवस्था होती. पण काय करणार, तू तुझ्या मोहक हास्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतेस. पण आमचं काय किशोरी, आमचा विचार कर. कानाला खडा हा लावलाय की यापुढे चित्रपटात, मालिकेत, नाटकात तुझ्या बरोबर काम करताना मी ही काळजी घेणार की ना तू हसणार ना तू आम्हाला हसवणार, आपल्यापैकी कोणीच हसणार नाही, एवढी मी काळजी घेईन. हा माझा जरा बॅड पॉइंट आहे की मी हसते, मला म्हणजे हसू कंट्रोल होत नाही. तर मी निश्चित काळजी घेईन की यापुढे शॉर्टमध्ये तर हसणार नाही आणि स्टेजवर नाही हसणार अजिबात. असं मी बोलतीये उगाच. ते बोलताना तू हसतेस, मग तर कसा विश्वास ठेवणार त्याच्यावरती. आणि मग हे नाटकं झाल्यानंतर साहजिकच चित्रपट, मालिका हे हो, उधाणी सगळं आलंच. ते सायमल्टेनियस सुरू झालं. म्हणजे मोरूची मावशीमध्ये काम करत असताना अजय पटवर्धन मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की सचिनना एक हिरोईनची गरज आहे. त्याच दरम्यान मला लक्षाबरोबर मी एक ॲड केली होती. तर त्या लक्षा म्हणाला की गिरीश घाणेकरांना एका हिरोईनचा शोध आहे. तर मी म्हटलं बापरे, मी कधी फिल्ममध्ये असं काम करायचा विचार केला नाहीये. माझा अजिबात तसा विचार नव्हता. माझं एवढं होतं, मी खूप माझ्या छोट्याशा विश्वात खुश होते. नाटकात काम करतेय, कॉलेजचा अभ्यास करतेय, बीकॉम व्हायचंय, CA व्हायचंय, मग नंतर नोकरी. म्हणजे छान आपलं एक जसं मध्यमवर्गीय मुलगी विचार करू शकते तसं. तर मी म्हटलं आई बाबांना की आता काय करायचं, आपण जाऊया, काय करायचं. तर ते म्हणाले तुला करायचं आहे का काम पिक्चर्समध्ये. मग ह्यांची नातेवाईकांची वगैरे मीटिंग झाली बरं का, की काय करायचं आता, मुलीचं करिअर म्हणजे आता सिरियसली होतंय काहीतरी, तर काय करायचं. तर काही नातेवाईक होते, ते म्हणाले बाबा फिल्म इंडस्ट्रीत नको पाठवू हां तिला. तर डॅडी मम्मी मला म्हणाले की तुला काय वाटतंय. म्हटलं आपण जाऊन भेटू तर या, काय बघूया पुढे, मग पुढचं बघू. जसं आतापर्यंत येत गेलं, आपण करत गेलो, तसं पुढचं बघू. मग मी गिरीश घाणेकरांच्या ऑफिसला गेले. त्यांनी मला सांगितलं की स्टोरी आहे, लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर लॉन्चिंग आहे वगैरे. तर मी म्हटलं बघूया ट्राय करून. असं करून मग पिक्चरही ओके केला. सचिन पिळगावकरांचा माझा पती करोडपती ओके केला. आणि घाणेकरांचा प्रेम करूया खुल्लम खुल्ला, तो पहिला पिक्चर. आणि माझा पती करोडपती, या दोघांचे शूटिंग सायमल्टेनियसली सुरू झालं, एकाच वेळेस सुरू झालं. म्हणजे इनफॅक्ट मी बोलतच नव्हते कोणाला की हे काय घडते माझ्या आयुष्यात, मला काही समजत नव्हतं. एकीकडे माझा अभ्यास ग्रीन रूममध्ये आणि मेकअप रूममध्ये माझा अभ्यास चालायचा. असं ते म्हणून माझं मते एकामागून एक पिक्चर चालू झाले. मग ती रांगच लागली, कारण प्रेम करूया खुल्लम खुल्लाचं एक मोठं पोस्टरच लागलं प्लाझाला. आणि तेव्हा काय फार पैसे नव्हते आपल्याकडे. तर मी म्हटलं आईला, मला कोणीतरी सांगितलं माझं मोठं पोस्टर लागले प्लाझाला. आणि मी राहायचे जुहूला. जुहूवरून बस पकडून अंधेरी स्टेशनहून ट्रेन करून दादर स्टेशन, दादरहून चालत प्लाझा थिएटरला जाऊन बघते, अरे वा माझं पोस्टर लागलंय. नंतर मग तो पिक्चर सुपरहिट झाला आणि त्यानंतर मग माझं फिल्म करिअर सुरू झालं. बरं, एक तुला माहिती आहे का किशोरी की आपल्याकडे गाडी आहे आणि आपण चालवतो. मग कोणी म्हटलं की आपल्याला कसं ड्रायव्हिंग येतं, मग आपण काहीतरी सांगतो, हे चल ना आपण तिकडे जाऊया ना पटकन, आपण त्याला गाडीतनं घेऊन जातो. पण अशा प्रवासाला पण एक काहीतरी मर्यादा असते ना. तू जर असं कोणाला आपण इकडे जाऊ असं म्हणून 3-3, 4-4 तास जर चालवतच राहिलीस तर वाद होईल ना त्या माणसाचा. परत त्यात तुम्ही एका नाटकात काम करते, तुम्ही 2च पात्र काम करते, त्यातले जर एक पात्रही बरोबर तू भांडलीस तर कसे तुमचे प्रयोग होतील. बरोबर. बघूया आपण वर्षा उजगावकरला काय म्हणायचं ते. अरे देवा, काय झालं काय. हॅलो किशोरी, कशी आहेस. आपण आपल्या करिअरची सुरुवात जवळजवळ बरोबरच केली, पण इतकी वर्ष एकत्र काम नाही केलं आणि आता पियानो फॉर सेल या नाटकाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आणि आपण एकत्र काम करतो आहोत, याचा मला आनंद आहे. तुला आठवतं
आत्ता हल्लीचा आपला प्रयोग अण्णाभाऊ साठे सभागृहात झाला होता पुण्याला, आणि तो प्रयोग पुण्याचा आपला पहिला प्रयोग होता. आणि तू सगळ्यांना म्हणालीस की आज आपण प्रयोग संपल्यानंतर माझ्या फार्म हाऊसला जाऊया, आणि तुझं फार्म हाऊस पुण्याच्या जवळच आहे असं तू म्हणाली. आणि आम्ही सगळे आनंदित झालो. मी तर लगेच तयार झाले. मी म्हटलं हो 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 आपण जाऊया. त्यामुळे संध्याकाळी आम्ही सगळे नटलो थटलो. मला वाटतं रात्रीचा आमचा प्रयोग होता आणि तो उशिराच संपला होता, 9:15 आणि जवळजवळ 10ला आपण त्या प्रवासाला सुरुवात केली. आणि 4-5 गाड्यांचा ताफा होता आणि मजल दरमजल करत आपला प्रवास चालला होता. आणि आम्ही जात होतो. मी म्हटलं येईल फार्म हाऊस 15-20 मिनिटांनंतर. पण 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, नंतर 25 मिनिटं झाली, मग अर्धा तास झाला, मग पाऊण तास झाला. म्हटलं काय? मग मी जरा अलर्ट झाले. म्हटलं हे काय चाललंय. मग शेवटी एका टेकडीवर चढलो, मग परत उतरलो, मग शेवटी एक टेकडी आली. कुठेतरी 11 वाजून मला वाटतं 40 मिनिटांनी किंवा 30 मिनिटांनी का 35 मिनिटांनी, मला आठवत नाही नक्की, गाडी थांबली. सगळ्या गाड्या थांबल्या. मग आम्ही उतरलो. मी तर अगदी हशी होते. कुठे आहे किशोरी? तिचा मी कॉलर पकडून तिला मी गदागदा हलविले. कारण अशी मी उतरल्या तिकडचं रम्य वातावरण, ती गुलाबी थंडी, आणि तुझे मिस्टर दीपक बलराज तिथे सगळ्यांचं हसत मुखाने स्वागत करत उभे होते. त्यांना पाहून माझा राग कुठे गेला. म्हटलं अरे बापरे, इतकं प्रेमाने ते स्वागत करत उभे आहेत आणि मी कुठे, माझं बेरिंगच गेलं. म्हणजे पण एक सांगायचं आहे, खरंच तुझं फार्म हाऊस सुंदर आहे. जेवण अप्रतिम होतं, सगळंच छान होतं. आम्ही मस्त संगीत ऐकलं, धमाल केली, पार्टी केली वगैरे. पण आता मात्र कानाला खडा लावलाय की यापुढे जर तुझ्या फार्म हाऊसला जायचं असेल तर मी सगळ्यात आधी 2 दिवस मोकळे जेव्हा असतील तेव्हा मी तुझ्या फार्म हाऊसला येईल. कुठे? अरे फार लांब नाहीये. मुळशी माहितीये ना तुला, ते का फार लांब नाहीये ऍक्च्युली. नाही, खरंच पण काय झालं, दिवसभर दमलो होतो ना सगळे, आणि 11ला तो किती 10-10:30 तो प्रयोग संपला पियानो फॉर सेल्सचा. आणि त्यानंतर मग आम्ही प्रवास सुरू केला. आणि त्यात एवढा ताफा माझ्या मागून होता. दुसऱ्या टोकावर नव्हतं ते म्हणजे. हा, आणि 4 गाड्या माझ्या मागे होत्या. त्यामुळे मला त्यांना वेट असं बघायला लागायचं की ते येत आहेत की नाही. त्यामुळे मी स्लो झाले. नाही तर मी ऑलमोस्ट 45 मिनिट्समध्ये पोहोचते नेहमी. पण आय अंडरस्टँड, आता पुढच्या वेळेस पाहुणे जेव्हा पण येणार असतील माझ्या फार्म हाऊसवर, त्यांना मी आधीच कल्पना देईन की इथून इथे येणार असेल तर इतका वेळ लागेल, तिथून इथे येणार असेल इतका वेळ लागेल. आणि त्यांना मी आधी काळजी घ्यायला सांगेन की एवढा वेळ लागणार आहे, रस्ते एवढे काही फार चांगले नाही आहेत, पण तिथे आल्यावरती स्वर्ग लाभेल. सुरुवातीपासून आपल्याला लहानाचं मोठं करते ती आई. तो एक आपला प्रवास असतोच. आपलं लग्न होईपर्यंत आपण आई बरोबर एक प्रवास करत असतो. त्या आईचे तुझ्या काही कानाला खडे आहेत. ओ माय गॉड. आपण आईला बोलूया. पहिले तर मला विचारायचं, त्यांनी माझं नाव किशोरी का ठेवलं. हा चालेल. लहानपणी किशोरी का ठेवलं, आता ठीक आहे किशोरी. कारण तू किशोरीच राहावी, लहानच राहावी असं वाटत होतं, म्हणून तुझं नाव किशोरी ठेवलं. पण कशी होती तुमची 2 मुली ना तुम्हाला? कशी होती? 3 3 मुली. मुली. हा, ही मधली, किशोरी मधली. लहानपणापासून म्हणजे शांत वगैरेच होती तशी, फारसे काही खोडकर वगैरे किंवा भांडण वगैरे काही नाही. हिने जेव्हा सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा आता म्हणाली की घरात एक मोठं पॅनल बसलं होतं, चर्चा बिर्चा झाल्या. काही नातेवाईकांनी सांगितलं की नको या क्षेत्रात, ती न गेली ते बरी. मग तुम्ही आणि किशोरीच्या वडिलांनी तेव्हा त्यांनी सांगितलं की मला ठाम पाठिंबा दिला. काय असं वाटलं तुम्हाला की द्यावा पाठिंबा? मला असं काही वाटत नव्हतं की ह्याच्यात एवढा धोका आहे. आणि मला असं वाटतं मुली जर स्वतःला व्यवस्थित सांभाळून राहिल्या तर त्यांना काही कशाची खरं म्हणजे काही काळजी करायचं कारण नाही. तिची एक तर ती आवड होती ना लहानपणापासून, ॲक्टिंगची म्हणा, डान्सची. मग तिच्या आवडीला मुरड घालावं वाटत नव्हतं आम्हाला, म्हणून मग आम्ही शेवटी तिला ही परवानगी दिली की हरकत नाही, कर तू. आपण काम करतो, आपण यश मिळवतो, नाव मिळवतो, आपल्याला 4 लोक ओळखतात. आई वडिलांना खूप आनंद होतो. आई तर अजून आहे, पण हे तू मिळवलेलं नाव, हे प्रयोग, सिनेमे, नाटक, हे बाबांनी पाहिलं होतं का तुझ्या? हो हो, म्हणजे
नशीब माझं चांगलं की त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मेहनतीला यश मिळालं असं मी सांगेन. कारण जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा तुम्हाला आईवडिलांची फार गरज असते एक पाठीराख्यासारखी. आणि तेव्हा म्हणजे माझा प्रवासच इतका असायचा की रात्री प्रयोग समजा आता 11 वाजता वगैरे संपले तर तिथून जुहूला जाणं म्हणजे तेव्हा तो ओसाड होतं जुहू, आता खूप गजबजलंय, पण जाणं म्हणजे ते काय शक्य नसायचं. मग बाबा त्यांची नोकरी सांभाळून त्यांना सगळं काम संपवून घरी जायचे, आईकडनं माझ्यासाठी परत जेवणाचा डबा घ्यायचे रात्रीसाठी आणि मग मला घ्यायला यायचे दादरला. मग म्हणजे जिथे पण प्रयोग असेल तिथं इनफॅक्ट म्हणजे तो जर पाठिंबा नसता तर नॅचरली मी कशी काम करणार ना. किंवा एकूणच सपोर्ट की आता आई डबे बनवून देते, बाबा मला बरोबर येत आहेत सोडायला पिकअप करायला, ही खूप मोठी बाजू त्यांनी सांभाळली होती या दोघांनी मिळून. पण त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत घेतली, पण खूप घेतली आहे मुलींसाठी. काय ना की आपण इतकी माणसं बघतो, इतक्या माणसांबरोबर आपण बोलतो, संवाद साधतो. नट सगळेच जण असतात जगात. हो कारण प्रत्येक माणूस शाळेत एकदा कधीतरी शाळेला दांडी मारतो आणि आईला काय सांगतो, पोटात दुखतंय. हां आणि आई जी जन्मापासून आपल्या बरोबर असते ती सुद्धा ज्याला फसते त्याला तर ऍक्टिंग म्हणतात. आईला त्यावेळेला वाटतं ना आपल्या मुलाच्या खरंच पोटात दुखतंय, तेव्हा प्रत्येक माणूस कधी ना कधी ऍक्टिंग करत असतो. फरक असतो तो ओढ, पॅशनचा. बरोबर आणि ती पॅशन तुम्हाला इतरांपेक्षा थोडी वेगळी करते ना. तर जगात नट सगळेच असतात करेक्ट आहे. आणि ती पॅशन तुझ्यामध्ये जास्त होती हो एवढंच. येस आणि म्हणून एक असा प्रसंग घडला होता की त्यावेळेला तू ते असून सुद्धा तुझं ठरलेली गोष्ट होती ती मोडली नाहीस. तू एक परफॉर्मन्स द्यायचा होता तुला, तो केलास तू, ती गौरवला. येस त्याबद्दल सांग प्लीज. ॲक्च्युली काय झालं, मी त्यावेळेस खूप शूटिंग चालू होतं माझं आणि एका हिंदी सिरियलचं पण शूटिंग चालू होतं. आणि रात्री माझ्या बहिणीचा फोन आला. म्हणजे वैशाली, मम्मी आणि डॅडी एकत्र राहतात, वैशूची मुलगी आहे. तर तिचा फोन आला मला शूटिंगमध्ये. मी तिकडं होते, गोराई पण नाही काय म्हणतात त्याला, वसईला होते मी. तिकडे फोन आला की डॅडी थोडे सिरियस आहे तर मी त्यांना आता ॲडमिट करते. आणि माझी नाईट शिफ्ट होती, 2:30 वाजता वगैरे फोन आला. म्हटलं माझी 5 वाजता शिफ्ट संपेल, काय करू मी, थांबू इथं की लगेच निघू. ती म्हणाली नाही शूटिंग कंप्लीट करून ये. म्हटलं ठीक आहे, पण मला काय ते कंप्लीट करवे ना. मग तेव्हाच माझं हे झालं होतं, कंप्लीट मूड गेला होता. पण शो मस्ट गो ऑन ह्या हिशोबाने तो सीन मी कंप्लीट केला. आणि मी काहीतरी सकाळी 6ला वगैरे पोचले हॉस्पिटलला. आणि वैशाली म्हणाली की त्यांना ते व्हेंटिलेटर वगैरे सगळं लावलं आहे, त्यांचं सगळं चालू आहे, इलाज वगैरे चालू आहे. म्हटलं ओके मी आता थांबते, आता तू जा. म्हणून ती गेली घरी. आणि त्यानंतर एक दिवस म्हणजे मी त्यांना ब्रेकफास्ट वगैरे दिला. म्हणजे त्या दिवशी परत नाईट शिफ्ट होती. तर मी त्यांना म्हटलं की मी जाऊ ना, शूटिंग आहे माझं वगैरे. तर आणि दरम्यान आपल्या झी गौरवचा परफॉर्मन्सची चर्चा चालू होती, त्याची मध्ये रिहर्सल्स चालू होत्या. म्हटलं सध्या नेमकं माझं इतकं बिझी शेड्यूल आलं डॅडी, मी काय करू, मी नाही करत तो परफॉर्मन्स. तर ते म्हणाले काय वेडी आहेस का, मी ठीक होतोय, मला काय झालंय, मला आता तिनं काल उगाचच ॲडमिट केलं, मला श्वास घेता येत नव्हता म्हणून. म्हणजे ही वॉज येट नॉट बिलिव्हिंग की त्यांना ॲडमिट करायची गरज होती. त्यांना वाटलं उगाचच कौतुक करतायत ह्या मुली. तर मी म्हटलं नाही, तुम्ही मला तुमची काळजी घ्यायची, मी परफॉर्मन्स जाऊ द्या ना माझा. तर ते नाही म्हटलं नाईटला शिफ्ट शूटिंग पण आहे माझं. ते म्हणाले ओके ते पण कर. म्हटलं तुम्हाला भेटणार कधी मी परत, कारण आता मी जे गेले 10 वाजता सकाळी समजा, तर परत पहाटेच येणार मी 6 वाजता सकाळी. तर ते म्हणाले नाही काय प्रॉब्लेम नाही, मी आहे इथे, सगळे खूप चांगले आहेत, नर्स वगैरे सगळे डॉक्टर्स वगैरे खूप चांगले आहेत. म्हटलं ठीक आहे. मग मी गेले. त्यानंतर माझ्या बहिणीची फ्लाईट होती, तर लंडनला ती जाणार होती, 2-3 दिवसासाठी जाणार होती. तिला पण बाबाने सांगितलं की काही कामं सोडू नका, मी इथे फर्स्ट क्लास आहे. आणि ICU मध्ये होते बरं का ते, त्यांचा सगळा इलाज तो त्या लेवलचा चालू होता. पण तरी ते आमच्याशी एकदम त्या पाठीराखासारखं ते ओरिजिनल डॅडीच होते ते. त्यामुळे अजिबात असे गळले बिळले काही नव्हते. कम्प्लीट त्यांचं ब्रेन आमच्याबरोबर होतं की या मुली काम करतात, त्यांना कामापासून थांबवायचं नाही. तर त्यांनी तिला सांगितलं की नाही तू पण जायचंच, लंडनला जायचंय, तू जा, तू 2-3 दिवसांनी येशील, तोपर्यंत मी घरी पण पोचलेला असेल असं. म्हणून तिला पाठवलं. मी 6 वाजता आले, ती 7 वाजता गेली. आणि मी एक 10 वाजेपर्यंत होते. म्हटलं डॅडी आता मी जरा घरी आंघोळ वगैरे करून येते, कारण ऑल द राऊंड द क्लॉक माझं काम चालूच होतं. मी घरी जाऊन आंघोळ करून येते. आणि त्याच दिवशी संध्याकाळी झी परफॉर्मन्स होता. ते म्हणाले परफॉर्मन्स किती वाजता आहे, म्हटलं मला तिथं 5 वाजता पोचायचं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, मग तू आता यायची गरज नाही आहे, तू घरी जाशील ना, रेस्ट कर, परत तुला रिहर्सलला पण जायचं असेल असं. म्हणून मी जे 9:30-10ला गेले, मी जेमतेम घरी पोचले, तर मला हॉस्पिटलमधनं फोन आला की अहो तुम्ही येता का लगेच हॉस्पिटलला.
म्हटलं काय झालं, मी आत्ताच तर त्यांना ब्रेकफास्ट म्हणजे ते हार्डली 2 चमचे कॉर्नफ्लेक्स वगैरे खात होते, तेवढं त्यांना भरवून मी निघाले होते. तर ते म्हणाले की नाही नाही तुम्ही जरा या, थोडं अर्जंट आहे. मी गेले तिथे हॉस्पिटलला आणि मी एकूण सगळ्यांचे चेहरे पाहिले. मला आत जाऊ दिलं नाही त्यांनी आणि मी लांबून असं काहीतरी बघितलं तर असं असं काहीतरी ते प्रेस चालू होतं त्यांचं आणि आय वॉज नॉट शुअर की इट वॉज डॅडी. ते हार्ट बीट हे करतात ना ते मी बघितलं. आईला फोन केला मी, आईला फोन केला मग आणि म्हटलं मा ये ग हॉस्पिटलला, कारण मा येऊन जाऊन होती, कारण घरी वैशालीची धाकटी मुलगी होती त्यामुळे शी कुडंट लीव द हाऊस. तिला म्हटलं मी की तू ये जरा, तिला पण घेऊनच ये आता, कारण मला थोडंसं काहीतरी विचित्र वाटतं इथे. ताई निघाली घरातून आणि नंतर मी बघते मला कोणी काही बोलतच नाहीये आणि नंतर एक दुसऱ्या पेशंटची कोणीतरी नातेवाईक बाहेर आली. ती म्हणाली तुमच्या डॅडींना हे करतात, हार्ट पंप करतात. म्हटलं आत्ता तर मी त्यांना सोडून गेले होते व्यवस्थित, ते माझी बोलले पण छान. मग त्यांना ती ज्या मला त्यांनी मग आत घेऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं की असं आहे. तर मी म्हटलं नाही असं होऊच शकत नाही, म्हटलं तुम्ही प्लीज प्रयत्न करा, कारण ही वॉज सो म्हणजे एकदम गुड कंडिशनमध्ये होते मी जेव्हा गेले इथून तेव्हा. आणि नाही त्यांचं एकदम शूटअप झालं, हे झालं ते झालं, टेक्निकली काय पण त्यांनी मला सांगितलं, मला काही समजलं नाही काय झालं. पण नंतर ते माझं म्हणजे संपलंच तेव्हा. तो म्हणजे आई आली, नातेवाईक हळूहळू यायला लागले आणि वेळ ती जवळ आली. तर मी म्हटलं आता मी जाऊ नको जाऊ, माझं इतकं मी संभ्रमात होते त्यावेळेस. आई पण म्हणाली की नाही तुझं कमिटमेंट आहे ना. डॅडी काय म्हणाले, म्हटलं डॅडी म्हणाले शो कर. असं मग ते सगळ्यांच्या वतीनं म्हटलं ओके मी करेन, पण आय डोंट नो हाऊ आय एम गोइंग टू डान्स. डॅडींना मी उपरला शिफ्ट केलं, त्या बँड्राला गेले आणि म्हणजे धाकट्या बहिणीला मी फोन करून पण नव्हते कळवू शकत, ती नेटवर्कमध्ये नव्हती. म्हटलं ही जबाबदारी माझ्यावर का आली आहे, तिघी ना मी. त्या स्थितीमध्ये तू गौरव पुरस्कारामध्ये तू तुझा केला. कार्यक्रम केलास. आणि इनफॅक्ट त्यांचं अजून एक होतं पॉझिटिव्ह गोष्ट ही की त्यांना त्यांचं आईज डोनेट करायचे होते. तर त्या स्थितीमध्ये ते विदिन 45 मिनिट्स करायचं असतं. म्हणजे तुम्हाला तो इतका बॅलन्स ऑफ माइंड ठेवावा लागतो की तेही मी साधून घेतलं. मी डॉक्टरांना सांगितलं की त्यांचे आईज त्यांना डोनेट करायचे होते, तर ते कसे काय प्रोसिजर आहे प्लीज तुम्ही करा ते. तर तेही केलं आणि मला आनंद आहे की ते आजही कुठून तरी त्यांची दृष्टी कोणाला तरी उपयोगी पडली आहे आणि ते आजही कुठेतरी वावरतात या विश्वामध्ये. आय फील रिअली प्राऊड ऑफ इट. मालिकांकडे कशी बोलली? मालिका पण त्या दरम्यान मध्ये मध्ये आता म्हणजे मालिकांचं युग सुरू झालं होतं ॲक्च्युली. आणि इनफॅक्ट मी ॲक्च्युली ना चित्रपट करता करता नाटक करता करता ऑलमोस्ट 90 वगैरे मध्ये मी हिंदी फिल्म्स करायला लागले. आणि हिंदी फिल्म्समध्ये त्या कशा काय आमच्या एरियामध्ये ना शूटिंग व्हायचं जॅकी श्रॉफचं. बर. आणि तिथं मी आई आणि त्या हिरो खूप हिट झाला होता, तर असंच आम्ही त्याचं शूटिंग पाहायला गेलो होतो. आणि तो खूप छान भेटायचा, आम्हाला ऑटोग्राफ द्यायचा आणि छान गप्पा बिप्पा मारायचा. तर असं छान त्याची ओळख झाली होती. आणि ती कधी परत त्या एरियात आला शूटिंगला की आम्हाला कळायचं, परत आम्ही जायचो. असं एक 2-4 वर्ष चाललं ते. आणि दरम्यान मी स्वतः हिरोईन झाले होते, म्हणजे मी स्वतः पिक्चर्समध्ये काम करायला लागले होते. आणि मी असंच परत योगायोगाने भेटली त्याला कधीतरी की म्हटलं आता मी पण फिल्म्समध्ये काम करते बरं का. तर अच्छा माझा एक मित्र आहे दीपक बलराज विज, तो एक फिल्म करतोय हफ्ताबंद. त्यांना एक मराठी मुलगी हिंदी फिल्ममध्ये पाहिजे. मग त्यांनी माझी ओळख करून दिली दीपकजींची आणि असा तो हफ्ताबंदने माझा परत हिंदी प्रवास सुरू झाला. आणि मग पुढे काय झालं?
मग तुला आडनाव खूप आवडलं का त्यांचं, विज हे छोटंसं छान आडनाव? मला असं वाटायचं की बाबा किशोरी शहाणे विज हे एक छान असं मोठं असं कम्प्लीट नाव वाटतंय. आणि तोपर्यंत मी इतकं काम केलं होतं ना, तर मी म्हटलं आता मी रिटायर होणार, आता मला काही काम नाही करायचंय फिल्म्समध्ये, नाटकांमध्ये, कुठंच काही काम करायचं नाहीये, असं म्हणून मी आपल्या संसारात खुश झाले. पण ते खुश झाले का आपण त्यांना विचारूया काय अरे आहे ते. First of all, let me thank you, Jackie Shroff. What a wife. सब जानते हैं कि आप एक प्रोड्यूसर है, डायरेक्टर है, कई फिल्में आप कर चुके हैं. आपके संसार की जो फिल्म है उसके डायरेक्टर कौन है, आप हैं कि ये हैं? सच बोलूं क्या? हाँ सच तो बोलना है बस. हम लोग दोनों हैं 50-50%. क्योंकि मुझे ऐसा लगता है कि जो संसार में दोनों, वो जो है ना, दोनों तरफ से अगर बराबर इंजन चले तो पहिया. गाड़ी बराबर चलता है. दोनों पहिए हैं. पहिये हे दोनों. और कानाला खड़ा, इनके जो है वो बात, मेरे काम में ड्रम बजता है. इस ड्रमिंग डगा 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 डगा. वो ड्रम से क्या होता है कि काफ़ी टाइम बहुत सी चीज़ें अच्छी भी होती हैं और वो डिफरेंसेस होते हैं. और ऐसी लाइफ भी क्या है यार, अगर हस्बैंड वाइफ के बीच में डिफरेंस ना हो और मज़ा बट येट वी हैड अ ग्रेट लाइफ एंड आई एम वेरी लकी टू गेट हर. एंड फाइनली मैं इसको एक ही बात बोलता हूँ लाइफ के अंदर कि एक टाइम था, आज से कुछ 6-7-8 महीने पहले मैं लाइन से आउट हो गया था. आउट कैसे हो गया कि तबीयत खराब, पाँव में दर्द, चल नहीं पा रहा हूँ. और बहुत सी हिंदी फिल्में करते करते ना बस टांगें टूट गई हैं. और मेरे को मालूम था, तो जब मैं नहीं चल पा रहा था, यहाँ तक कि यार किसी बोलती वहाँ मैं यार नहीं चल पा रहा हूँ, तो बोलती क्या बात है. मैंने कहा ये चार्जर, अपनी लाइफ भी मोबाइल की तरह है और इसमें जैसे जैसे चार्ज कम होता जाता है, अपनी तो अपने को बोलता है अभी तेरा चार्जर खत्म हो रहा है, रिचार्ज कर. इसने प्लग लगाया, कहने का मतलब इसने बोला वर्कलोड कम करो, ये करो, और चार्ज होना शुरू किया. हियर आई एम बॉस. या आज मैं आपके स्टूडियो में चल के आया हूँ और जो कुछ भी है इट्स बिकॉज ऑफ हर, यू नो, एंड आई कम टू प्ले ट्रिब्यूट टू हर. एंड थैंक टू संजय बाबू. मैं आप लोगों का शो देखता हूँ, काना लखड़ा सुपर हिट है यार. एंड आप लोग इतना, इसमें क्या बात है. और मैं इनफैक्ट वेट करता हूँ कि कब आएगा, कब देखूँगा. फिल्म के बारे में बहुत कुछ बुरा भला कहा गया है, लोग कहते रहते हैं, उसका इनकार भी करते हैं, कोई सपोर्ट में बोलते हैं, कोई उसके अगेंस्ट बोलते हैं. इसमें से एक आता है कि भाई शादी हो गई, 20-25 साल हो गए, एक्स्ट्रा मैरिटल अफेयर भी हो जाता है. तो आपने कोई ऐसा ट्राई किया कि नहीं? मैंने स्कोप नहीं दिया. किया बस किया, ऐसे क्या बोलते. हाँ, वही एक ये है हमारे पास और वीडियो देख. नहीं यार, सब मत दिखा देना. आम्ही एक मालिका एकत्र करत होतो, वक्त बताएगा असं त्या मालिकेचं नाव होतं. आणि एक ज्येष्ठ कलावंत, मोठे कलाकार, त्यांच्या आम्ही 2 बायका होतो. त्यामुळे आम्ही खूप मजा करायचो सेटवरती. आणि एक दिवस असंच समोरासमोर बसलेलं असताना किशोरी मला म्हणाली, काहीतरी स्पाइस पाहिजे ना आयुष्यात. म्हटलं म्हणजे? तेव्हा नाही, म्हणजे आता काहीतरी, तुझ्याही लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, माझ्याही इतकी वर्ष झाली आहेत लग्नाला, तर आपण दोघींनी आता अफेअर केलं पाहिजे. माझ्या चेहऱ्याचं भोकाच्या पिठाचं थालीपीठ झालं. म्हटलं म्हणजे? ती म्हणली हो, म्हणजे आता आपण एकाच माणसाशी अफेअर करूया. मी तसंच बोलण्याचं धाडस करत म्हटलं, पण बॉयफ्रेंड तर तुलाच शोधावा लागेल, कारण डॅशिंग धन्नो तर तूच आहेस, हे काम काही मला जमणार नाही. ती म्हणाली ठीक आहे. आणि गमतीत तो विषय तिथेच बाजूला पडला. काही दिवसानंतर माझा फोन खणखणला आणि पलीकडून माझी ही निष्किल मैत्रीण खरंच मला सांगत होती की मी शोधलाय बॉयफ्रेंड, आता ये अफेअर करायला. म्हणजे माझ्या काळजाचा ठोका चुकला. म्हटलं अरे बाप रे, काय बोलतेस तू. आणि त्याच्यानंतर अल्पावधीतच तिने मला सांगितलं की ती कशी माझी गंमत करत होती ते. पण मी कानाला खडा लावला. म्हटलं बाप रे, हिच्याबरोबर असे काही धाडसी उपक्रम अजिबात स्वप्नात सुद्धा पाहायचे नाहीत, ही खरंच प्रत्यक्षात उतरवेल त्यांना. अशी माझी गोड मैत्रिणी किशोरी, अशीच राहा. आय लव्ह यू व्हेरी मच. लव्ह यू ऋषी. तुम्हाला एक मुलगा आहे, हो, काय त्याचं नाव? बॉबी. बोलूया आपण त्याला. ओह शुअर. बॉबी, आप जब जवान थे, जब आदमी की बढ़ने की उम्र होती है,
हे तेव्हा नाही. छोटे बच्चे थे हाँ, बच्चे थे। जब आपकी बढ़ने की उम्र होती है उस समय आदमी को क्या चाहिए, पहले खाना, अच्छा खाना। और ये जो तुम्हारी मम्मी है हाँ, वो सब डाइट 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 करती है, तो क्या फाके पड़े? खरं बोलू अरे तुम्ही हिंदी. पता चला मराठी मुझे, माझी मैं किससे मातृभाषा बात आहे, पण काय मला मराठी पूर्ण समजतं. बोलायला थोडं मिस्टेक्स होतं, कारण आता घरी थोडं कॉस्मोपॉलिटन सिस्टम आहे. जितकं होशील तितकं मी प्रयत्न करील, पण थोडी चूक झाली तर मला क्षमा करा. नाही नाही. ऑनेस्टली बोलू, आईचं ते डाएटचं जे आहे ते सिस्टम खूप चांगलं आहे. बिकॉज ऑफ दॅट नाव इवन आय एम व्हेरी डिसिप्लिन्ड. मला पण डाएट करायचा आवड आहे. मी स्वतः प्रॉपर फिटनेस डाएटवर आहे लास्ट 3 वर्षांपासून. कारण ऑब्व्हियसली माझा करिअर तर आहे ते इंडस्ट्रीमध्ये, पण बट अर्लियर ऑल्सो जेव्हा मी लहान होतो तेव्हा आई शी टू शूट अलॉट, लाईक तिचं शूटिंग होतं एव्हरी डे, आणि शी हरसेल्फ कुड नॉट बी अवेलेबल टू मेक फूड फॉर मी, राईट. पण जेव्हा काही पण होतं लंच किंवा डिनर, ती मला फोन करशील आणि विचार करशील की काय खाल्लं, जेवण खाल्लं की नाही, रात्री काय खाणार, तू कुकला सांगितलं का नाही. तर ऑलवेज शी वॉज देअर फॉर मी दॅट वे. तर मला जे पण हवे होतं ते मला मिळालं, पण तिचं डिसिप्लिन आणि तिचं डायट सिस्टम माझ्यावर पण आलं आहे. मग आईचं काय स्ट्रिक्ट आहे खूप? कानाला खडा काय लावला? हे आई बसली सांग. हे म्हणजे खूप आहे. एक गोष्ट आहे की आई खूप फास्ट आहे. एक दिवशी मी नाश्ता करायला, नाश्ता माझा आई गरम करून देणार होते मला, आणि मी 2 मिनिटासाठी बाथरूममध्ये गेलो. त्यात आणि तिला एक सवय आहे की जे पण मी खातो, जे पण कोणी खातो घरात, ते चकायचं आणि फर्स्ट तेच करायचं. तर मला जे मी बाथरूममध्ये 1 मिनिटासाठी गेलं आणि त्यात मला फर्स्ट एक आवाज आली, खूप थिक्कट झालं. इमिजिएटली 1 मिनिटांना 10 सेकंड नंतर आवाज आली. तर मी विचार करतो की काय झालं आता, आणि मी बाहेर आयला आणि बघितलं की ती आहेच नाही. कुठे पळाली आई? तर बाहेर जाऊन बघितलं, हॉलमध्ये नाही, किचनमध्ये नाही, घराचे बाहेर ती देवा लावत आहे. आणि मला आई नाश्ता कुठे? आत. आणि तू काय करत होती? मला थोडं तिखट लागलं, त्यामुळे मी गोड खाल्लं आणि आता मला बरं वाटतंय. तर जे पण आई करते ती खूप फास्ट करते. म्हणजे माझं काय पण काम असेल मी करतो, बघितलं आई कुठे? अरे आई हो दुसऱ्या रूम मध्ये गेली, माझं हेल्प करून जे पण आहे करून गेली, पण ती थांबत नाही कोणासाठी. लाईक अ मशीन, झुप झुप झुप, ऑलवेज ऑन. हा, ती एकाच बाबतीत तिचं सगळं स्पीड कमी होतं माहितीये ना, ते एज. अच्छा, एक एक्ट्रेस है हमारी, बड़ी एक्ट्रेस है, सीनियर है, उसको एक समस्या है इसके डांस के बारे में. हाँ, देखते हैं जरा क्या कहती है वो. मला आठवते आपण एकत्र डान्स करायचो बऱ्याच सिनेमांमध्ये, आणि मला जाम भीती वाटायची तू बरोबर असलीस की, कारण माझं पितळ उघडं पडेल की काय. आणि मला आठवते फटफजितीच्या वेळी चिन्नी प्रकाश आपले कोरिओग्राफर होते, आणि त्या मुवमेंटच्या वेळी एक मुवमेंट अशी होती की खाली बसून उठणं, म्हणजे जसं बस फुगड्या असतात तशी. मी, विजय चव्हाण, प्रशांत, आमची सगळ्यांची वाट लागली होती. तू एवढ्या सहजतेने ती मुवमेंट करत होतीस की खूप मजा यायची, आणि आम्ही सगळे आऊ करत उठायचो. आणि तू असताना मला नेहमी असं वाटायचं, अरे खूप मेहनत करायला पाहिजे, आणि मी कानाला खडा लावून ती मेहनत करायची. नाही आपण किशोरीपेक्षा कमी पडता कामा नये. काय याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? तिने खरंच कॉम्प्लेक्स घेतला होता एवढा? नाही, मला नाही जाणवलं. ऍक्च्युली अलका असंच उगाच बोलते, ती सगळं मॅनेज करते व्यवस्थित. ती खूप छान कलाकार आहे, आणि तिचा अभिनय इतका सुंदर असतो, ती दिसते इतकी सुंदर की ते सगळं निभावून नेते. आणि कलाकार असल्यावरती तुम्हाला एक टेक्निक असतं की जे काही तुम्हाला समजा जमत नसेल पण ते समोरच्याला जाणवत नाही. मला नव्हतं जाणवत की तिला डान्स येत नाही आणि तिला एवढा म्हणजे असं प्रॉब्लेम होतोय की मुवमेंट पिकअप करायला. त्यामुळे अलका, मला कळलाय तुझा प्रॉब्लेम, पण आय एम सॉरी, पण आपण नक्कीच परत एकदा डान्स करूया एकत्र.
ते काय आहे ते डाएट आणि ते तुझ्या काय सौंदर्याचं गुपित काय आहे नेमकं? एक्सरसाइज खूप गरजेची आहे आणि रोज कमीत कमी 45 मिनिट्स 45 मिनिटं तरी तुम्ही स्वतःला दिली पाहिजेत एक्सरसाइज करण्यासाठी. ते पण सातत्याने रोज करा. आठवड्यातली एखादी सुट्टी मारा, पण रोज केलं ना तर तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळेल. इनफॅक्ट जो माझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आहे तो एक्सरसाइजचा ग्लो आहे. आपला एक शेवटला भाग असा असतो की आपण या इतक्या वर्षामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये काही लोकांना कळत नकळत आपल्याकडनं दुर्लक्ष होतं काही वेळेला ना. काही वेळेला असं होतं की अरे त्यावेळेला मी करायला नको होतं. आज अनेक वर्षानंतर असं वाटतं की हो नको करायला पाहिजे होतं. तर असं तुला काही असेल तर हा पुढचा हा वेळ तुझा आहे स्वतःचा. तुला पाहिजे ते म्हणू शकतेस. काही काही गोष्टी अशा येतात प्रोफेशनमध्ये की जेव्हा तुम्हाला काळजी घ्यायची असते आणि ती काळजी घेतली जात नाही. म्हणजे बऱ्याच असं होतं की काय काय तुमच्याकडे कामच नसतं. 1-2 महिने निघून जातात की तुम्ही इतकं सतत 24 तास बिझी असतात आणि सडनली 2-3 प्रोजेक्ट्स तुमचे संपतात आणि नवीन प्रोजेक्ट सुरू होण्याच्या आधी 1-2-3 महिन्याचा असा काळ जातो की तुम्हाला वाटतं की अरे लोक विसरलीत की काय आपल्याला, कोणीच मला फोन करत नाहीये प्रोजेक्टसाठी. आणि एक ना स्वतःला अशी खंत वाटते की बापरे आपलं काही चुकलं की काय, आपण जे प्रोजेक्ट्स केले ते चुकले की काय. आणि अशा वेळेस ना नेमका असं काहीतरी एक चुकीचा प्रोजेक्ट येतो आपल्याकडे आणि तुम्हाला वाटतं नाही नाही लोक आपल्याला लक्षात ठेवत आहेत आणि तो चुकीचा प्रोजेक्ट कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे कधीतरी एक असं एक तत्सम एक नवीन व्यक्ती येतो. तो म्हणतो की ताई प्लीज कोऑपरेट करा ना आणि आमच्या पिक्चरमध्ये आम्हाला तुमचा कॅमिओ रोल हवा आहे. तेव्हा असं वाटतं की चला ॲटलिस्ट मेकअप लागेल चेहऱ्याला. आणि मला का कोण जाणे असं नेहमी एक ते विश्वास असतो की दारात आलेल्या कामाला परत पाठवू नये असं एक माझा एक विश्वास आहे. म्हणून मी करते. आणि नंतर जेव्हा 1 वर्षानंतर तो पिक्चर रिलीज होतो तेव्हा असं वाटतं अरे का केला हा सिनेमा. मी असं काहीतरी चुकीचंच घडलेलं असतं त्या सिनेमामध्ये की इतर लोकांनी इतकं वाईट काम केलेलं असतं, इतका वाईट झालेला असतो तो चित्रपट. असं झालेलं आहे माझ्या बाबतीत की मी कानाला खडा लावते की यार किती पण आपलं काही प्रॉब्लेम आला तरी असे चित्रपट आपण नाही केले पाहिजे ज्याची आपल्याला गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे आपलं नाव पुढे अजून खराब होतं की असं वाटतं की अरे हिने हा रोल केला, हिच्याकडे आता काम नाही आहे का. म्हणजे ऑडियन्स माझे जे लोक ज्यांनी मला इतकी वर्ष पाहिले त्यांनाही असं वाटतं, पण त्यांना माझी तेव्हाची मनस्थिती माहीत नसते की मी का ते केलेलं आहे काम. तर निश्चित मला ह्या गोष्टींचा पश्चाताप होईल की जर मी काही चुकीचे प्रोजेक्ट्स केले आहेत आणि ते तुमच्या समोर आले आणि तुम्हाला असं वाटलं की का केलं हे किशोरीनं, तर एवढं मला त्यासाठी माफ करा की त्यावेळेस माझी मनस्थिती थोडीशी वेगळी झाली होती म्हणून मी केलं असेल. पण मी प्रयत्न नेहमीच करते की चांगले सिनेमे करावेत आणि चांगले कलाकृती करावी, चांगले रोल्स करावेत. आणि माझ्या दर्शकांना ज्यांनी इतके वर्ष मला साथ दिली, इतकी वर्ष माझ्यावर प्रेम केलंय, त्यांनी असं कायम माझ्यावरती प्रेम करावं अशीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मी चांगली कलाकृती करायचा नेहमीच प्रयत्न करेन. तुम्ही ते आलं सगळे त्यापासून मनापासून आभार. आणि झी मराठीतर्फे एक छोटीशी प्रेमाची भेट तुम्हाला. थँक्यू. आज तुमची ही आवडती दिलखुलास अभिनेत्री तिने लावलेल्या कानाच्या खड्यांमुळे आणि तिच्यामुळे लोकांनी लावलेल्या कानाच्या खड्यांमुळे तुम्हाला अजून जवळची वाटली असेल आणि तुम्ही तिच्या जास्तच प्रेमात पडला असाल. या प्रेमासह त्यांना शुभेच्छाही देऊया आणि आजच्या भागात थांबूया. पुढच्या भागात नवीन पाहुणे नवीन खडे घेऊन भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचा समारोप आपण करणार आहोत एका नृत्याविष्काराने. प्लीज. चला जेजुरीला जाऊ.